जय हिंद. कोपरखैरणे पोलिसांनी कोपरखैरणे पोलिसांच्या हद्दीतील चेन स्नॅचिंगचे गुन्हे होत असल्या कारणाने आम्ही गोपनीय तपास, गोपनीय माहिती तसेच तांत्रिक तपासावर एक दीपेंद्र उर्फ चिंकी जालिम सिंग वय 34 वर्ष, हा मूळ राहणारा कानपूर उत्तर प्रदेशचा आहे. त्याला मी ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडून कोपरखैरणे पोलीस हद्दीतील 2 चेन स्नॅचिंगचे, सोनसाखळी चोरीचे गुन्हे ओपन केले. त्या दोन्ही गुन्हे 2 महिलांचे, एक ज्येष्ठ महिला होती, त्यांच्या गळ्यातील 1.5 तोळ्याची चेन चोरीस गेली होती. तसेच दुसऱ्या महिलेच्या गळ्यातील एक अर्धा तोळ्याची चेन जबरी चोरी केली होती. हे दोन्हीही गुन्हे आम्ही सदर दीपेंद्र सिंग कडून रिकव्हर केले आहेत. सदरची बाजार मूल्य 1,46,000 रुपये आहे. सदरच्या आरोपीला आम्ही अटक करून त्याच्याकडून माहिती घेतली असता तो मूळ राहणारा आहे कल्याणपूर, कानपूर, उत्तर प्रदेश. कानपूर ह्या पोलिसांशी आम्ही संपर्क केला असता कानपूर पोलिसांनी सांगितलं त्याच्या विरुद्ध एकूण 11 गुन्हे नोंद आहेत. त्यातील 8 गुन्हे हे जबरी चोरीचे आहेत, 2 गुन्हे हे NDPSचे आहेत आणि 1 गुन्हा चोरीचा आहे. असा हा उत्तर प्रदेशातील वॉन्टेड असलेला आरोपी कोपरखैरणे ह्या ठिकाणी राहत होता. स्थानिकांनी चौकशी केली असता तो तिथून परागंदा झालेला आहे उत्तर प्रदेशमधून. उत्तर प्रदेश पोलीस त्याला ताब्यात घेऊन तिकडे योग्य ती कारवाई करत आहेत. तरी ह्या दोन्ही चेन स्नॅचिंगचे गुन्हे आम्ही ओपन केले आहेत. सदरच्या चेन स्नॅचिंगचे गुन्हे ओपन करण्यामध्ये आम्हाला आदरणीय CP सर श्री मिलिंद भारंबे सर, आमचे जॉईंट CP सर केनपुरे सर, आमचे डेप्टी कमिशनर श्री पंकज धाणे सर, आमचे ACP श्री गावडे सर यांचं बहुमूल्य मार्गदर्शन झालं. त्यांच्याकडून मिळणारे सीरियल अनालिसिस, त्यांच्याकडून तंतोतंत मिळणाऱ्या माहिती, जेरलिस्टची माहिती या अनुषंगाने हा गुन्हा उघडकीस करण्यास बहुमूल्याची आम्हाला मार्गदर्शन झालेलं आहे. धन्यवाद.